घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आपल्या समोर आलेला आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्यात त्या गोष्टींचा एकाच वेळेला सोक्षमोक्ष लागलाय. कारण आलेला आहे मालिकेमध्ये विक्रांतच्या एंट्रीचा टर्न. ज्या वेळेला विक्रांतने मालिकेमध्ये एंट्री केलेली आहे आणि त्याच वेळेला अनेक गोष्टींचे उलगडे मात्र आता या सगळ्यामध्ये झालेले आहेत. विक्रांतने खऱ्या अर्थाने काय सांगितले म्हणजे शर्वरी, ऍक्च्युली शर्वरी सुटता सुटता वाचलेली आहे. हो, कारण शर्वरी मात्र आता सुटून इकडे पूर्णपणे आरोप राहुलवरती येणार असतो, पण त्याच वेळेला राहुल एकटा दोषी नसल्याची मात्र आता सगळी खबरदारी, म्हणजे राहुल दोषी नाही हे सगळं सत्य समोर आणणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर तो आहे विक्रांत. विक्रांत तिकडे कसा काय, विक्रांत जिवंत कसा काय, अचानकपणे विक्रांतने मालिकेत कशी काय एंट्री केले, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की आता इकडे पूर्णपणे सगळी जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे लढण्याची, ती म्हणजे जानकीने. अजब गजब मात्र आता आपल्याला न्यायाधीशांची एक हे पाहायला मिळणार आहे. म्हणजे कोणतेही न्यायाधीश या सगळ्यामध्ये मात्र आता एका सामान्य माणसाला वकिलाची जागा देत नाहीयेत, पण या न्यायाधीशांनी मात्र वेगळाच डाव खेळत तिला आता वकिलाची जागा दिली. बरं असो, वकिलाची जागा दिल्यावरती मात्र आता जानकी वकील असल्यासारखीच केस लढायला लागलेली आहे. जानकी सांगते फॉरेन्सिक डिपार्टमेंट नुसार त्याच्या आता टाळूवरती हल्ला झाला होता. टाळूवरती हल्ला करण्यासाठी मात्र आता त्या माणसाची तेवढी उंची असली पाहिजे. म्हणूनच इथे आता एक डमी विक्रांतच्या उंचीचा आता इकडे आणला जाणार आहे आणि त्यानंतर विक्रांतच्या उंचीचा डमी आणल्यावरती आता तुम्ही हल्ला दोघांनीही करायचा आहे. दोन आरोपी आपल्या इथे आहेत, मग या दोन्ही आरोपींनी हल्ला करायचा आणि दोन्ही आरोपींनी हल्ला करून मात्र आता सांगायचं आहे. म्हणजे त्यानंतर मग आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे लोकच सांगतील की या सगळ्यामध्ये हल्ला कुणी केलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता विक्रांतच्या आकाराचा डमी आणला जातो. खरं तर या सगळ्यामध्ये शर्वरी मात्र आता भलतीच खुश आहे. शर्वरीला खुशी झालेली आहे की आता आपण निर्दोष सुटणार, कारण तिला माहितीये की आपली उंची या सगळ्यामध्ये पोहोचणार नाहीये. आणि त्याच वेळेला इकडे आता राहुल थोडासा गडबडलाय. राहुलला गडबडलेलं पाहून आता इकडे लगेचच त्या देसाई वकील सांगायला लागतात, एक मिनिट, ऑब्जेक्शन आहे माझं या सगळ्याला. त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे जानकी, ऑब्जेक्शन असण्याची काहीच गरज नाहीये. का तुम्ही या सगळ्याला ऑब्जेक्शन घेताय? तुम्हाला भीती वाटते का की तुमचा क्लायंट या सगळ्यामध्ये मात्र आता दोषी पकडला जाईल, आणि म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल तर आता तुम्ही ऑब्जेक्शन घेताय? यावरती ते सांगायला अजिबात नाही, माझे क्लायंट निर्दोष आहेत आणि खरं तर या सगळ्यामध्ये शर्वरीच दोषी आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगते, ठीक आहे ना, मग आपल्याकडे कोणताही आय विटनेस नाहीये किंवा कोणताही आय विटनेस नसल्या कारणाने परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्याच आधारे आपल्याला ही लिंक जोडावी लागणार आहे आणि ती लिंक जोडण्यासाठी मी आता हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे कसा कुणास ठाऊक, पण राहुल या गोष्टीसाठी तयार झालेला आहे आणि राहुल सांगतो, ठीक आहे, मला हे सगळं मान्य आहे, मी या गोष्टीची तयारी दाखवतो आहे. असं आता ज्या वेळेला राहुल इकडे बोलत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी त्याला सांगायला लागते की ठीक आहे, मग एक डमी आणला जातो आणि सगळ्यात पहिले शर्वरी त्याच्यावरती वार करेल. शर्वरी वार करून मात्र आता जे काही आहे ते त्याच्यामध्ये शर्वरी सांगेल की कशा पद्धतीने वार झाला होता, किंवा आपण त्यांना सांगूया वार करायला. कोर्ट परमिशन देतं. परमिशन झाल्यावरती डमी आणल्यावरती शर्वरीला खाली उतरवण्यात आलेला आहे आणि तुम्ही आता या सगळ्यामध्ये वार करायला सुरुवात करा. असं म्हटल्यावरती शर्वरी मात्र आता इकडे टाचा उंचावून उंचावून मारण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी शर्वरीची मात्र आता उंची काही पोचत नसते. शर्वरी या सगळ्यामध्ये पूर्णपणे मात्र आता म्हणजे तिचा वार फक्त मानेच्या इकडे जात असतो, त्याच्या पुढे तो वार जात नसतो. ती उड्या मारून जरी मारण्याचा प्रयत्न करत असली तरी टाळूवरती मात्र आता हा वार होत नसतो आणि त्याच कारणामुळे मात्र आता शर्वरी गडबडलेली आहे किंवा शर्वरीला मात्र उड्या मारून मारून थकलेली आहे आणि ती टाचा उंचावून उंचावून हे सगळं करत असली तरी सुद्धा तिचा हात पोचत नाहीये. मग जानकी सांगायला लागते, ठीक आहे, बघा, टाळूवरती वार झालेला नाहीये, एकदा फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या लोकांना लगेचच बोलवा आणि त्यांना पाहायला सांगा. अवंतिका विचार करते, अरे देवा, म्हणजे जी केस मी आता व्यवस्थितरित्या लढू शकले नसते ती बरं झालं जानकी वहिनींनी लढतायत, नाहीतर आता आपण हरलोच असतो. जानकी वहिनी इतक्या पद्धतशीररित्या ही केस लढतील असं तिला वाटलं नव्हतं, पण अचानकपणे जानकीने छक्केवरती छक्के मारत ही केस आता बरोबर रीतीने हँडल केलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते की फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी हे सगळं बघितलेलं आहे
आणि बघितल्यावरती त्यांच्या जे काही लक्षात आले त्यांनी नोंदणी करून ठेवलेली आहे. नोंदणी केल्यावरती मात्र आता तोपर्यंत आता हातोडा विक्रांतच्या हातामध्ये दिला जातो. विक्रांतच्या हातामध्ये हातोडा दिल्यावरती मात्र आता विक्रांत तो हातोड्यांनी मारायला लागतो. ज्या वेळेला विक्रांत त्या हातोड्यांनी मारायला लागतो आणि त्यावेळेला मात्र आता विक्रांत मारत मारत मात्र आता त्याचा बरोबर नेम तिकडे लागलेला आहे. आणि जानकी सांगते, आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या लोकांना तुम्ही इकडे बोलवा. फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या लोकांना तिकडे बोलवल्यावरती मात्र ज्या वेळेला ते हे सगळं पाहतात आणि त्यावेळेला ते सांगायला लागतात, बरोबर आहे, जे काही वार झालेले आहेत ते एका उंच व्यक्तीने केलेले आहेत हे मात्र नक्की, आणि त्याची उंची राहुल इतकी असावी हे मात्र 100%. कारण आता शर्वरी इतक्या उंचीवरती त्या माणसाला ते मारू शकत नाहीयेत. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच वकील उभ्या राहिलेले आहेत आणि सांगायला लागलात, हे बघा, हे सगळं थोतांड आहे. माझ्या अशिलाला अडकवण्याचं हे सगळं काम आता मी होऊ देणार नाहीये. मुळातच काहीही झालं तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगते आहे की या लॉजिकवरती कोर्टामध्ये राहुलला शिक्षा दिली जाऊ शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो, राहुल, मुळातच मी खून केलेला नाहीये. हा असेल, माझ्या इतक्या उंचीच्या माणसाने खून केला असेल, पण याच्यावरून हे सिद्ध होत नाहीये ना की मी खून केलेला आहे ते. यावरती जज साहेब सांगायला लागतात, जानकी, तुम्ही आता दिलेले जे काही पुरावे आहेत ते पुरावे या कारणासाठी पुरेसे नाहीयेत. म्हणजे आता यासाठी हे पुरावे पुरेसे होणार नाहीयेत आणि त्यामुळे तुम्हाला अधिक पुरावे द्यावे लागणार आहेत. आणि यावरती जानकी सांगते, हो जज साहेब, माझ्याकडे अजूनही पुरावे आहेत. आणि यावरती आता एक मात्र धक्का बसलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता राहुल आता सांगायला लागतोय, कसले पुरावे, काय पुरावे, कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला तरी सांगा. यावरती ते सांगते, फोन रेकॉर्ड, शेवटचा कॉल सुद्धा यांनी केला होता आणि माझ्या मुलीने मात्र आता पाहिलेलं आहे की या दोघांचं कधीच पटलं नव्हतं. या दोघांच्या मध्ये आता नेहमीच भांडणं चालायची. म्हणजे शरुवंश ती सोडवण्याचा प्रयत्न करायच्या. आणि त्यावरती मात्र आता इकडे राहुल सांगायला लागतो, 1 मिनिट, तुम्ही तुम्हाला तर सत्याची मूर्ती समजलं जातं ना, मग तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता एकच गोष्ट सांगा की शर्वरीचं माझ्यावरती प्रेम होतं किंवा नव्हतं. आता मात्र जानकी गडबडले, कारण या सगळ्यामध्ये जर का आता खरं बोलावं तरी सुद्धा जानकी अडचणीत येणार असते, खोटं बोलावं तरी सुद्धा जानकीच अडचणीत येणार असते. आणि त्यामुळे जानकी काहीच बोलत नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता तो सांगतो, जानकी वहिनी बोला की. जानकी सांगते, मला यातलं काहीच माहित नाहीये. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, शर्वरीने तुम्हाला सगळं सांगितलंय, मला माहितीये. मग जर का तिचं माझ्यावरती प्रेम होतं आणि जर का मी या सगळ्यामध्ये राहुलला म्हणजे विक्रांतला समजा मारलेलं असू शकतं, जे की शक्य नाहीच आहे, मी नाहीच काही केलेलं आहे, पण मग त्यामध्ये तिचा सुद्धा हात असण्याची शक्यता आहे ना, ती शक्यता नाकारता तर येणारच नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आता जानकी थोडीशी गडबडले आणि अवंतिका याच्यावरती बोलायला लागले, हे बघा, असणं नसणं या गोष्टीवरती मात्र आता सगळ्या गोष्टी अवलंबून नाहीयेत. आणि असं म्हटल्यावरती मात्र लगेचच इकडे आता सांगायला लागते, ते म्हणजे जानकी, माझ्याकडे अजून एक पुरावा आहे, पण कोर्टामध्ये एंट्री झाली ती म्हणजे विक्रांतची. आता हा तर विक्रांत गेलेला आपण पाहिलाय, मग अचानक मध्ये कोर्टामध्ये विक्रांत कसा आलाय? कारण ज्या वेळेला आता ऐश्वर्या आणि आता इकडे आता सारंग ह्या दोघांनी बॉडी नेत असतानाच मात्र त्याच वेळेला एका झटक्यामध्ये विक्रांत जिवंत आहे हे पोलिसांच्या लक्षात आलंय आणि विक्रांतवरती उपचार सुरू केलेत. पण या सगळ्यामध्ये विक्रांतच्या मात्र आता जीवाला धोका आहे हे लक्षात आल्या कारणाने विक्रांतची खरी ओळख लपवून ठेवण्यात आलेली आहे. आणि विक्रांतची खरी ओळख लपवून ठेवत मात्र आता विक्रांतला सेफली आता इकडे पोहोचवलेलं आहे. आणि त्यानंतर विक्रांत सांगतोय, अजिबात नाही, एकट्या राहुलने माझा खून केलेला नाहीये, पहिला वार शरूने केला. मी खाली बसलेलो होतो आणि खाली बसलेलो असताना वरून तिने डोक्यावरून मला आता वार केला आणि त्यामुळे तिची उंची न पोहोचण्याचं काही कारणच नाहीये एका झटक्यात. आणि तो सांगायला लागतोय, माझा खून झाल्यावरती मात्र म्हणजे मला मारल्यावरती डोक्यावरती मला साधारणपणे दिसत होतं आणि त्याच वेळेला मात्र आता राहुल तिकडे आला. राहुल आणि ह्या दोघांनी मिळून माझी बॉडी आता त्या म्हणजे रणदिव्यांच्या इथे लपवली. खरं तर या सगळ्यामध्ये मी आता जिवंत होतो आणि मला जीवनदान मिळालेलं आहे ऐश्वर्या आणि सारंग यांच्यामुळे. त्यांनी आता तिकडून मला नेत असताना पोलिसांनी मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मी जिवंत झालो. एका झटक्यात मात्र आता लॉजिक न कळता तो जिवंत झालेला आहे. आणि जिवंत झालेल्या मात्र आता या विक्रांतने जे काही सत्याचा महाभयंकर उलगडा केलाय
तो उलगडा मात्र आता जबरदस्त आहे. यानंतर या दोघांना काय शिक्षा होणार, कशी शिक्षा होणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होताना आपल्याला दिसणार आहेत.